यावल येथील नगर परिषदमध्ये बुधवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली। यानिमित्त सर्व पक्षीय अभिवादन सभेचे नगरपालिकेच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते। यामध्ये नगराध्यक्ष छायाताई पाटील सह विविध मान्यवरांची उपस्थिती होती। तर या सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जीवनावर माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल भाऊ पाटील यांनी प्रकाश टाकला। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। यावल येथील नगर परिषदेमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करीत महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली। यानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमात त्यांच्या जीवनावर माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल भाऊ पाटील यांनी प्रकाश टाकला। या सभेत नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील, उपनगराध्यक्ष सईदा बी मोहम्मद याकूब, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्या नंदाताई महाजन, काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या कमरुन्निसा बी शेख, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गटनेत्या वर्षा चोपडे तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते। यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे। डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे। त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत। होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो। होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे। डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे। दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते। डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे। तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या। दादांचा हा वाढदिवस आपल्याला जयंतीचं रूपांतर जयंतीमध्ये करावं लागेल असं कोणी वाईट स्वप्न घराला पडतो। तो वाईट स्वप्न देखील महाराष्ट्राने कधी पाहिलं नव्हतं। परंतु शेवटी आपण म्हणतो की नियती असते, नियती अत्यंत क्रूर आणि निष्ठुर असते। नियतीच्या ज्या मनात आहे ते झाल्याशिवाय राहत नाही। आणि एक उमदा माणूस एक रांगडा माणूस राजकारणात आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना कोण कुठल्या पक्षाचा याचा विचार न करता तो आपल्याकडे आला, त्याचं काम करण्याची भूमिका सातत्याने गेल्या 35 वर्षाच्या कालखंडामध्ये म्हणजे संसदीय राजकारणामध्ये दादाचा 1991 साली या ठिकाणी प्रवेश झाला। 1991च्या आधी दादा त्या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये, कारखान्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी संचालक म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला त्या ठिकाणी सुरुवात झाली। परंतु खऱ्या अर्थाने 1991 साली ज्यावेळेस मोठे पवार साहेब लोकसभेमध्ये संरक्षण मंत्री म्हणून गेले, त्यानंतर तिथली निवडणूक लागली
त्या पोटनिवडणुकीमध्ये अजितदादा या राज्यातून बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रथमच त्या ठिकाणी झाले, दिल्लीत गेले. आणि 1991 ते 2025चा विचार जर आपण केला 2026चा, तर साधारणपणे 35 वर्षाची संसदीय लोकशाहीमध्ये काम करणारा नेता, सातत्याने कुठल्याही प्रकारच्या म्हणजे खंड न पडता, कधी लोकसभा असेल तर कधी विधानसभा असेल, अशा वेगवेगळ्या संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये देखील राज्याच्या विधिमंडळामध्ये त्यांनी काम केलं. आणि हे काम करत असताना अख्ख्या महाराष्ट्राने त्यांच्याबद्दल नेतृत्व या राज्याने पाहिलं. खरं म्हणजे 91 ते 2000च्या कालखंडामध्ये, 90च्या कालखंडामध्ये अजितदादाला खूप काही काम करण्याची संधी मिळाली नाही. परंतु 99ला ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार या ठिकाणी आलं आणि त्यावेळेस त्या ठिकाणी राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी माननीय अजितदादांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये मिळाली. आणि राज्यमंत्री असताना देखील एक कामाचा सभाडा त्यांनी त्या ठिकाणी लावला आणि प्रशासनाला असलेली पकड, प्रशासनाची असलेली माहिती, त्यामुळे कुठलाही अधिकारी त्या ठिकाणी दादांच्या समोर गेला खोटी माहिती देऊ शकत नव्हता. इतका अभ्यास, प्रचंड अभ्यास, काचाकुचा प्रशासनातला काचाकुचा त्यांना त्या ठिकाणी माहिती होत्या. आणि या काचाकुचाला माहिती असल्यामुळे प्रशासनातले लोक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करायला लागले. आणि जो काम चुकार अधिकारी, जो काम चुकार वर्ग या राज्यामध्ये काम करत होता, त्याला ताळ्यावर आणण्याची भूमिका या ठिकाणी दादाने घेतली. म्हणून दादांच्याबद्दल बोलत असताना प्रचंड मध्ये दादा कळत माणूस होता, शिस्तीचा माणूस होता. जसं आपण नारळ असतं की नारळ बाहेरून कळत असतं, परंतु जर दादाच्या जवळ गेले तर दादाच्या मध्ये असलेला गारपणा हा देखील या राज्यातल्या अनेक नागरिकांनी, राजकीय कार्यकर्त्यांनी, वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी अनुभवला. समोर गेल्याला मला असं वाटत की दादा फार स्पष्ट होते, कोणाला केव्हा झापून टाकतील अशी भूमिका दादाची त्या ठिकाणी होती. म्हणजे काम करणारा नेता या महाराष्ट्र राज्यातून दुर्दैवी अपघाताने झाल्याने या ठिकाणी गेला. तर म्हणजे आजही जवळ 6 महिने होत आहे. परंतु दादा शिवाच्या मंत्रालयामध्ये दादा असले तर त्या मंत्रालयामध्ये जिवंतपणा त्या ठिकाणी मंत्रालयात गेला वाटत होता. परंतु शेवटी मी बोललो की नियती असते, नीतीच्या मनाचे आहे, त्या नीतीच्या पलीकडे जाऊ तुम्ही आपण कोणी जरी सारे जरी या ठिकाणी हरवलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज हे या महाराष्ट्राला दिशादर्शन देण्याचं काम या ठिकाणी दादाने केलं. खरं म्हणजे दादांचं गेल्यानंतर जास्त कौतुक झालं. मला असं वाटतं की जिवंतपणे दादाने केलेलं कार्य तुमच्या आपल्या साऱ्यांच्या समोर होतं. परंतु दादा त्या पक्षाचे, मी या पक्षाचा आहे. वेगवेगळ्या अँगलमध्ये, वेगवेगळ्या चष्म्याने आपण त्यांच्याकडे पाहिल्यामुळे आपण जिवंतीपणे त्यांचं कौतुक फाशीचा प्रमाण करू शकतो नाही. परंतु आपल्या भारतामध्ये अशी एक पद्धत आहे की माणूस गेल्यानंतर त्याची महती आपल्याला करते. आणि म्हणून दादा गेल्यानंतर विशेष कौतुक त्या राज्याच्या लोकांनी दादांच्या प्रति या ठिकाणी केलं. आणि मला वाटतं की दादासारखे नेतृत्व तयार होण्यासाठी एका रात्रीमध्ये एखादे नेतृत्व तयार होते. एखादं नेतृत्व तयार करण्यासाठी वर्षानुवर्ष त्या नेत्याला, त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी घालवावं लागतात, परिश्रम करावे लागतात, कष्ट घ्यावे लागतात, वेळ प्रसंगी संघर्ष करावा लागतो. आणि त्याच्यानंतर माझं नेतृत्व या ठिकाणी तयार होतं आणि राज्याच्या स्तरावरती या ठिकाणी ते काम करू शकतात. म्हणून या राज्यामध्ये जर आपण बारामतीला गेले तर सहकारी तत्वावरती दुटेरी एक ढवळ क्रांती ज्यावेळेस अजितदादांच्या हातामध्ये आणि राजेंद्र पवार त्यांचे चुलत बंधू यांच्या हातामध्ये ज्यावेळेस दुटेरी या ठिकाणी गेली महाराष्ट्र राज्याची आणि या महाराष्ट्रामध्ये ढवळ क्रांती निर्माण झाली. त्यामुळे स्वर्गीय वसंतराव नाईकांनी हरित क्रांती जशी या राज्यामध्ये निर्माण केली तशी ढवळ क्रांती, श्वेत क्रांती या महाराष्ट्रामध्ये निर्माण केल्याचं काम मान्य अजितदादांच्या माध्यमातून या राज्यामध्ये झालंय. खरं म्हणजे शेतकऱ्यांना जोडधंदा देत असताना त्याच्यामधून शेतकऱ्यांची उत्क्रांती झाली पाहिजे, शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे, शेतकऱ्यांचा गाव खेळता मुलगा देखील शहरामध्ये येऊ त्या ठिकाणी तो शिकला पाहिजे, समाजाचा बरोबर तो चालला पाहिजे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने त्याचा काळ त्या ठिकाणी उज्ज्वल कामगिरी त्या ठिकाणी केली पाहिजे. या भावनेतून या राज्यामध्ये दूध फेडरेशनच्या माध्यमातून, सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून या ठिकाणी दादांनी एक चांगलं काम शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी केलं. अनेक चांगले कामं त्यांच्या नावामध्ये आणि आज एवढा मोठा नेता आज आपल्याकडून अचानक निघून गेले. 28 जानेवारीला सकाळची जी पहाट उगवली, अत्यंत दुर्दैवी पहाट त्या ठिकाणी उगवली आणि दादांचं त्या ठिकाणी विमानालाच उतरून झालं. खरं म्हणजे सुरुवातीला बातमी आली की दादांच्या विमानाला अपघात झालेला आहे. परंतु साऱ्यांनी या सारा महाराष्ट्रात तो कुठल्याही पक्षाचा असो तरी या ठिकाणी एकच प्रार्थना केली की दादांच्या विमानाचा तरी अपघात झाला तरी दादा जिवंत राहिले पाहिजे. परंतु अर्धा पाऊण तासाने पुन्हा तुमची बातमी आली की त्या विमान अपघातामध्ये दादा अगदीच पण त्या ठिकाणी आपल्याकडून निघून गेलेले आहे. खरं म्हणजे असं नेतृत्व पुन्हा होणे नाही आणि नेतृत्व घडवण्यासाठी आणखी अनेक वर्ष नेत्याला त्या ठिकाणी तयार व्हावं लागतं. आणि आजच्या या जयंतीच्या निमित्ताने आपण या नगरपालिकेच्या वतीने आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी माननीय अजितदादांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आपण